अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 3.5 मुहूर्तांमध्ये एक अक्षय तृतीया हा एक अर्धा मुहूर्त मानला जातो। पण लक्षात घ्या, म्हणायला तो अर्धा आहे, पण त्या मुहूर्ताच्या वेळेला जर का आपण एखादं काम केलं, कारण की अक्षय या शब्दाचा अर्थ येतो ज्या गोष्टीचा कधीही क्षय होत नाही, कधीही संपत नाही, त्याला अक्षय असे म्हणतात। मग या दिवशी लक्ष्मीनारायणांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलेले आहे। लक्ष्मीची पूजा जर का आपण या दिवशी केली तर त्या तिथीला त्या देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। म्हणून कुठल्याही गोष्टीची सुरुवात, काही नवीन वस्तू घेणे, लग्नाचा मुहूर्त किंवा लग्न, प्रत्यक्षसुद्धा लग्न अक्षय तृतीयेच्या दिवशी असतात, कारण की त्या दिवशी मुहूर्त बघावा लागत नाही, कारण की ऑलरेडी तो असतो। तर सोनं घेणं, गाडी घेणं, जमीन घेणं, घर घेणं, त्याचप्रमाणे त्या दिवशी वास्तुशांतीचा पण मुहूर्त असतो, लग्नाचा मुहूर्त असतो, साखरपुडा, दुकानाचं उद्घाटन, अशा कुठल्याही प्रकारच्या शुभ मुहूर्तांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। आपण ते बघतच आलेलो आहे। आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये काय करू शकतो? प्रत्येकालाच गाडी, घोडं, घर प्रत्येकाला शक्य नाही, पण हेच आपल्या घरामध्ये पण येऊ शकतं। त्याच्यासाठी आपण त्याचा शुभ मुहूर्त अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो। मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे। हा मंत्र तुम्हाला मात्र अक्षय तृतीया ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्हाला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त सुरू होतो। तो 5:50 मिनिटांपर्यंत तो असतो, म्हणजे 6ला 5 कमी असेपर्यंत, 10 मिनिटं कमी असेपर्यंत तुम्हाला या वेळेमध्ये एक कोरा कागद घ्यायचा आहे, ड्रॉइंग बुकमधनं किंवा तुम्ही झेरॉक्सचा कागद घ्या। त्यावरती तुम्हाला एक मंत्र सांगते, तो मंत्र तुम्हाला लाल पेनने लिहायचा आहे। तुम्ही कुंकुवात कुंकू ओलं करून त्यामध्ये तो काडीनी तो तसा सुद्धा लिहू शकता। मंत्र सांगते तुम्हाला, ओम ह्रीम श्रीम। मी तुम्हाला हवं तो मंत्र लिहून देते। ओम ह्रीम श्रीम या मंत्राचे 11 वेळेला तो मंत्र तुम्हाला काडीने त्यावरती तो लिहायचा आहे आणि तो 11 वेळा म्हणायचा आहे। आता त्यानंतर त्या कागदावरती हळदीने स्वस्तिक काढायचे आणि त्यावरती एक तांदळाचा दाणा अक्षत म्हणून ठेवायची आहे आणि थोडासा गूळ ठेवायचा आहे। अशा पद्धतीने त्याला नैवेद्य दाखवून द्यायचा आणि नंतर तो गूळ आपण स्वतः खाऊन घ्यायचा। त्या कागदाची घडी घालायची आणि तो कागद आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवायचा।